नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत डोले। काल परवाच आकाश सरांनी व्हिडिओ बनवला होता आयडीबीआय बँक वरती, जी काय ॲडव्हर्टाइजमेंट आलेली त्याच्यावरती। आता त्याच्यानंतर कालच आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे। एक्झामचे डेट जे असतील ते थोड्याशा पाहिलं असतील तर आपण क्लॅश होताना दिसतात आपल्याला, नेमकी कधी पेपर असेल काय असेल हे कन्फ्युजन आहे। दुसरं, ॲग्रिकल्चरच्या बाबतीत कशा प्रकारे जागा आहेत, नेमकी अप्लाय करायचं की नाही करायचं हे बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन आहे। तर एक लक्षात ठेवा, आयडीबीआय विषयी सरांनी भरपूर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु आपण ॲग्रिकल्चरचे जे काही स्टुडंट्स असतील बऱ्यापैकी मला असं वाटतं की आयडीबीआय बँकचे जे काही पोस्ट असेल ॲग्रिकल्चर असेट ऑफिसर म्हणून, तर याला आपण अप्लाय केलं पाहिजे। याचं कारण असं की बाकीच्या जर बँका जर तुम्ही जर पाहिल्या, म्हणजे जे सेंट्रल बँक असेल, युनियन बँक असेल, त्याच्यानंतर पीएसबी असेल, ज्याच्यात मी काम केलेलं आहे, याच्यामध्ये ॲग्रिकल्चर व्यतिरिक्त जे काही काम असतील ते सुद्धा तुम्हाला करावं लागतील। पण आयडीबीआय सारख्या बँकमध्ये प्रायव्हेट सारखं थोडंसं कल्चर असतंय, तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये सेपरेट आपलं ॲग्रिकल्चरचं काम असणार आहे। आणि तुम्हाला जशी ॲग्रिकल्चर ऑफिसरची पोस्ट ऑल ओव्हर इंडिया आहे, तशाच प्रकारची ही सुद्धा पोस्ट असेल। पण कामाच्या बाबतीत तुम्हाला मॅक्सिमम हे जे काम असेल ते फक्त ॲग्रिकल्चरचं असेल, बाकीचे कामं थोडेसे कमी असू शकतात। म्हणून आपण या पोस्टला अप्लाय केलं पाहिजे। आणि आपल्या हातात काहीच नाही, निदान एवढी तरी एखादी पोस्ट आपल्या हातात असू शकते, म्हणून या पोस्टला आपण अप्लाय करायचंय। काल मी सांगितलेलं आहे की कोणते सेंटर कशा प्रकारे टाकायचे काय, हे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। परंतु आज थोडंसं डिटेल त्याच्यामध्ये पाहूया की सरांनी तर व्हिडिओ बनवलाय, परंतु ॲग्रिकल्चरच्या मुलांना थोडंसं डिटेलमध्ये सांगूया। नेमकी ही जी पोस्ट असेल पा, ही पोस्ट स्पेशलिस्ट ऑफिसर मध्ये येते पा, ॲग्रिकल्चर असेट ऑफिसर AAO अशी ही पोस्ट आहे पा। या पोस्टसाठी जागा आलेल्या आहेत 100 जागा आहेत पा, 100। तर या ज्या 100 जागा असतील याच्यापैकी कॅटेगरी वाईज त्यांनी दिलेले आहेत, पण आपल्याला बऱ्यापैकी जागा आहेत, 100 जागा आहेत। त्याच्यानंतर एएफओचा पण चान्स आहे, त्याच्यानंतर नॅशनल सीड कॉर्पोरेशन आहे, त्याच्यानंतर तुमचं एफसीआय, अशा सगळ्या वेगवेगळ्या एक्झाम्स आपल्याला या 2 महिन्यात पाहायला भेटतात। जागा जास्त आहेत पा। त्याच्या पुढे गेल्यानंतर टोटल जागा झाल्या 100। त्याच्या पुढे ते म्हणजे सर इथं 2 पोस्ट आहेत, एक तुमच्या जनरलिस्ट म्हणून इथं अप्लाय करू शकतो, त्याच्यानंतर स्पेशलिस्ट म्हणून अप्लाय करू शकतो। पण इथं 2 जरी पोस्ट असले तरीही तुम्हाला 2 पैकी एकाच पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकतात। मॅक्सिमम काल सरांनी सांगितले की नेमकी कोणी कशाला अप्लाय केलं पाहिजे। जर ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड इन जनरल बँकिंग करत असेल तर त्यांनी 100% जनरलिस्ट साठी अप्लाय केलं पाहिजे। पण ज्याचं बॅकग्राऊंड हे पूर्णपणे एएफओच्या यांनी दृष्टीने त्यांनी अभ्यास केलेला आहे, तर त्यांनी स्पेशलिस्ट ऑफिसर साठी इथं अप्लाय केलं पाहिजे। तुम्ही फक्त एकाच पोस्टला तिथे अप्लाय करू शकतात। आपला कशाचा नेमकी जास्त अभ्यास आहे किंवा आपण कोणत्या स्ट्रीम मध्ये अगोदरपासून अभ्यास करत आलोय याचा विचार करून या 2 पैकी एकाच पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचंय। दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर दोन्ही फॉर्म भरल्यानंतर काय होईल? दोन्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा जो सेकंड फॉर्म असेल तो सेकंड फॉर्म तिथं ग्राह्य धरला जाईल, पहिला जो फॉर्म भरला असेल तो तिथं ग्राह्य धरला जाणार नाही। पुढे गेल्यानंतर ते म्हणजे जे काही डेट्स असतील इम्पॉर्टंट डेट्स, ते इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे तुमचं जे कट ऑफ डेट ऑफ इलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे जे काही तुमचे ओडीसी असेल म्हणजे ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट असेल, पीडीसी असेल, तुमचे डॉक्युमेंट्स असतील, हे सगळे डॉक्युमेंट्स ह्या कोणत्या डेटच्या पर्यंत असले पाहिजेत कंप्लीट, तर ते डेट पा 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी असले पाहिजेत, किंवा त्याच्यावरती डेट याच्या आतमधल्या डेट असल्या पाहिजेत। याच्या पुढचं एक जरी दिवस जरी समजा तुमचा असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाहीये। पुढे गेल्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट डेट नोव्हेंबर 20, त्याच्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधीपासून स्टार्ट होणार आहे, तर इथं लक्षात ठेवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोव्हेंबर 21 ते नोव्हेंबर 30 पर्यंतच आपल्याला ही डेट असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला। कारण काय, आपण एएफओचा स्टडी करतोय त्याच्या नादामध्ये आपल्याला ही डेट पण लक्षात राहत नाही, तर आपल्याला डेट लक्षात ठेवायच्या 21 नोव्हेंबर आणि त्याच्यानंतर तुमची 30 नोव्हेंबर ही शेवटची डेट असणार आहे पा। आणि त्याच्यानंतर पेमेंटची सुद्धा तीच डेट म्हणजे लास्ट डेट किती 30 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे। त्याच्यानंतर टेंटेटिव्ह ऑनलाईन टेस्ट, जे काही तुमचा पेपर होणार आहे ऑनलाईन याच्यामध्ये, तर तो पेपर डिसेंबर किंवा जानेवारी असं त्यांनी टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे। पण सरांनी तुम्हाला सांगितलेलं की एक्सपेक्टेड कधी असू शकतं, तर ही 14 डिसेंबर ज्या दिवशी एएफओचा पेपर आहे त्याच दिवशी त्यांनी एक्सपेक्टेड सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्या ज्या शिफ्ट असतील, आता बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम आहे की सर दोन्ही एकाच दिवशी आहे, तर एकाच दिवशी असल्यामुळे मग सर मी कशा प्रकारे अप्लाय तिथं केलं पाहिजे? कालच मी सांगितलंय, जे तुमचं एएफओचं मेन्स सेंटर असेल पा, ते मेन्स सेंटर जे असेल, जर समजा पुणे असेल तर पुणेच तुम्हाला ह्या एक्झाम साठी सुद्धा सेंटर टाकायचंय।
त्याच्यानंतर तुमचं जर समजा छत्रपती संभाजीनगर जर असेल तर संभाजीनगरच तुम्हाला तिथं टाकायचंय पा. दुसरी महत्वाची गोष्ट, सर जर समजा शिफ्ट एकच असेल तर काय करायचंय, तर याचे जर समजा तुमचे फॉर्म भरलाय शिफ्ट इथं एक सकाळी आणि एक दुपारी असं एक्सपेक्टेड आहे, त्याच्यामुळे एक सकाळी पेपर असेल, एक दुपारच्या सेशन मध्ये पेपर असेल, त्याच्यामुळे सगळ्या मुलांनी इथं अप्लाय करायचंय. जेवढे ऍग्रिकल्चरचे मुलं असतील त्यांनी सगळ्यांनी अप्लाय करायचं, कारण शिफ्ट वेगळे असू शकतात, एक सकाळच्या सेशन मध्ये आणि एक दुपारच्या सेशन मध्ये. त्याच्यामुळे अप्लाय आपण करू शकतो. फक्त सेंटर टाकताना काळजी घ्यायची की सेंटर आपलं AFO मेन्सचं सेंटर आणि त्याच्यानंतर आपलं जे काही IDBI साठी आपण अप्लाय करणं त्याचं सेंटर एकच असलं पाहिजे. 30 तारखेपर्यंत थोडासा वेट करा, लगेच फॉर्म भरू नका. जर समजा तुमच्या 30 तारखेपर्यंत नेमकी काय होतंय ते आपल्याला समजू शकतं. रिझल्ट जर लागला तर आपण AFOच्या मेन्सला आहेत की नाही या सुद्धा गोष्टी आपल्याला समजू शकतात. त्याच्यानुसार आपण सेंटर तिथं टाकू शकतो. किंवा याच्यामध्ये टेंटेटिव्ह दिलेलं आहे, जर समजा मागे पुढे जर डेट जर झाली तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु आपल्याला 30 तारखेपर्यंत थांबायचंय. 30 तारखेला किंवा 29 तारखेला आपल्याला फॉर्म सबमिट करायचंय. पुढे गेल्यानंतर याच्यासाठी नेमकी क्रायटेरिया कोणता लागतो, 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट असल्या पाहिजे. म्हणजे डिग्री, एक्सपिरियन्स, सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे दिलेल्या. एज्युकेशन, क्वालिफिकेशन, एज, नॅशनॅलिटी वगैरे सगळं तुमचं 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत तिथं कंप्लीट असलं पाहिजे. त्याच्यानंतर पहा जे काही जनरलिस्ट पोस्टसाठी पहा आणि त्याच्यानंतर तुमचे स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी अशा 2 ठिकाणी पोस्ट आहे. एजचा क्रायटेरिया पहा आपला आणि त्यांच्यासाठी सेमच आहे. जनरलिस्ट साठी आणि त्याच्यानंतर स्पेशलिस्ट साठी मिनिमम एज पाहिजे 20 वर्ष. ते त्यांनी डेट दिलेली पहा 1 ऑक्टोबर त्यांनी डेट दिली. इथपर्यंत तुमचं वर्ष हे 20 वर्ष मिनिमम असलं पाहिजे, मॅक्सिमम 25 वर्ष असलं पाहिजे. 2 ऑक्टोबर 1999 आणि त्याच्यानंतर तुमची 1 ऑक्टोबर 2024 ह्या दोन्हीही डेट जर तुमच्या जर एखादा त्याचा बर्थ डेट असेल तर त्या दोन्ही इन्क्लुझिव्ह आहे, म्हणजे त्या धरल्या जातील. पहा पुढे गेल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आपल्यासाठी स्पेशलिस्ट महत्वाचे, जे काही ऍग्रिकल्चरचे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी BSc ऍग्रिकल्चर, बीटेक, त्याच्यानंतर बी 4 वर्षाचं तुमची डिग्री पाहिजे. ऍग्रिकल्चर मध्ये हॉर्टिकल्चर पण चालणार आहे, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग पण चालणार आहे, फिशरी सायन्स पण चालणार आहे, ऍग्रिकल्चर बीटेक वाले पण इंजिनिअरिंग वाले पण चालणार आहे, ॲनिमल हजबंडरी, व्हेटरनरी सायन्स, फॉरेस्ट्री, त्याच्यानंतर तुमचं फूड सायन्स, टेक्नॉलॉजी, पिशिकल्चर, ॲग्री फॉरेस्ट्री, सेरिकल्चर ह्या सगळ्या डिग्री तिथं चालणार आहेत. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला मिनिमम मार्क्सची तिथं क्रायटेरिया दिलेला आहे. पहा जनरल कॅटेगरी असेल तर तुम्हाला 60% तुमच्या जे काही PG असेल किंवा तुमची जे काही डिग्री असेल त्याच्यामध्ये 60% जनरल कॅटेगरी EWS आणि OBC साठी, आणि 55% कॅटेगरीची जी अट आहे ती SC आणि ST साठी. पहा पुढे गेल्यानंतर ते म्हणजे त्याच्यानंतर कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू हॅव अ प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर्स. तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट असेल, जरी नसेल तर आपल्याला विषय आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर पहा एजचं रिलॅक्सेशन, कारण इथं तुम्हाला मिनिमम एज किती दिलेलं आहे 20 आणि मॅक्सिमम एज आहे 25. तर मग सर प्रॉब्लेम असा आहे मी OBC आहे, माझं 26 वर्ष वय, तर एज रिलॅक्सेशन आहे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन नुसार तिथं एज रिलॅक्सेशन आहे. जे की तुम्हाला OBC साठी 3 वर्षासाठी भेटतं, SC ST साठी 5 वर्षासाठी भेटतं. तर इथं आपल्याला एज रिलॅक्सेशन आहे 3 वर्ष आणि त्याच्यानंतर तुमचं OBC साठी हे, आणि त्याच्यानंतर तुम्ही जे SC आणि ST जर असेल, SC किंवा ST जर असतील तर 5 वर्ष. तर ते गव्हर्नमेंटच्या रूल्स नुसार आहे. पुढे गेल्यानंतर पण जनरल कॅटेगरीसाठी मॅक्सिमम हे 25 आहे. पुढे गेल्यानंतर पहा ते म्हणजेच तुमचं पॅकेज किती असेल किंवा पगार किती असेल, तर त्यांनी पगार दिलेला आहे 6 लाख 6.14 लाख ते 6.50 लाखापर्यंत तुमचं तिथं पगार असू शकतो. ठीकठाक पगार आहे, असं काही एकदम कमी पण नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही जे काही NPS आपण जेव्हा म्हणतो पहा ते NPS मध्ये तुम्ही इथं न्यू पेन्शन स्कीम जे असेल तिथं तुमच्या त्यांची जी काही गाईडलाईन नुसार तुम्ही त्याच्यात बसतात हे पण त्यांनी दिलेलं आहे. पहा पुढे गेल्यानंतर पहा करिअर प्रॉस्पेक्ट, याच्यामध्ये पहा ग्रेड O ऑफिसर म्हणून तुम्ही तिथं रुजू होणार आहेत. कन्सिडर प्रमोशन टू द नेक्स्ट केडर ग्रेड A ऑन ए कम्प्लिशन ऑफ ए 3 इयर सर्व्हिस. जर तुम्ही 3 वर्षाची सर्व्हिस जर कंप्लीट केली त्याच्यानंतर तुम्ही प्रमोशन साठी इलिजिबल असणार आहे ग्रेड A साठी. पहा ग्रेड A म्हणून तुम्ही तिथं प्रमोशन होणार आहे पहा तुमचं. त्याच्यानंतर पहा तुम्हाला जी पोस्टिंग असेल ती पोस्टिंग कुठं असेल तर इथं लक्षात ठेवायचं, जे की जनरलिस्ट साठी म्हणजे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर साठी जर समजा अप्लाय करणार असेल तर तुम्हाला
त्या झोनमध्ये. परंतु तुम्ही जर स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून जर अप्लाय करणार असाल तर लक्षात ठेवायचं, आपल्याला जो सर्व्हिस जी असेल ती सर्व्हिस किंवा पोस्टिंग जी असेल ती ऑल ओव्हर इंडिया असणार आहे, ऑल ओव्हर इंडिया. आणि त्याच्यानंतर तुमचा प्रोबेशन जे पिरियड असेल तो पिरियड किती आहे, तर 1 वर्षाचा पिरियड असणार आहे. 1 वर्षाचा पिरियड असणार आहे, हे लक्षात ठेवा. पुढे गेल्यानंतर अजून आपल्या दृष्टीने काय काय महत्वाचं आहे ते म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. तर याच्यासाठी बऱ्याच जणांचा डाऊट होता. सिलेक्शन प्रोसेस पहा, तुमची ऑनलाईन टेस्ट होईल, पहिला पेपर होईल पहा, ऑनलाईन टेस्ट होईल. त्याच्यानंतर तुमचा ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल म्हणजे डीव्ही होईल. आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्लस तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर तुमचं जी काही मेडिकल टेस्ट असेल तर मेडिकल टेस्ट सुद्धा होणार आहे. म्हणजेच आपल्याला एक टेस्ट द्यायची, त्याच्यानंतर तुमचा डीव्ही प्लस इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होणार आहे. तर मग जी ऑनलाईन टेस्ट असेल त्याच्यासाठी नेमकी सिलेबस काय, तर सिलेबस पहा, जे की आपण जिथं AFO साठी करतोय तेच आहे पहा. LR, त्याच्यानंतर तुमचं इंग्लिश, त्याच्यानंतर क्वांट, त्याच्यानंतर जनरल इकॉनॉमी किंवा बँकिंग अवेअरनेस, त्याच्यानंतर प्रोफेशनल नॉलेज. आता सर मग माझ्यासाठी स्पेशलिस्ट साठी अप्लाय केलं तर त्यांच्यासाठी हे विषय आहेत का, तर हे सगळे विषय असतील तुमचे. 5 विषय असतील, हे लक्षात ठेवा. जर समजा तुम्ही जनरलिस्ट साठी असतील तर तुम्हाला 4च विषय आहेत. जर स्पेशलिस्ट म्हणजे AO साठी जर असताल तर तिथं ऍडिशनल एक सेक्शन ऍड होईल, ते म्हणजेच प्रोफेशनल नॉलेजचा, तो 60 मार्कला आहे. तिथं तुम्हाला सेक्शनल टायमिंग आहे, हे लक्षात ठेवा. LR जे असेल 60 क्वेश्चन, 60 मॅक्सिमम मार्क, 40 तुम्हाला टायमिंग असणार 40 मिनिटाचं. तर प्रोफेशनल नॉलेज जे असेल ते 60 क्वेश्चन्स असतील, 60 मॅक्सिमम मार्क, 60 45 मिनिटं तुमचे, म्हणजे AFOच्या मेन्स सारखं पाहिजे पॅटर्न. त्याच्यानंतर हे तुमचं एकाच पेपरमध्ये होईल. LR, त्याच्यात इंग्लिश, त्याच्यात क्वांट असेल, त्याच्यात तुमचं जनरल अवेअरनेस पण असेल, बँकिंग अवेअरनेस पण असेल आणि प्रोफेशनल नॉलेज पण असेल, एकच पेपर असेल. त्याच्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन साठी मार्क्स आहेत का, तर मार्क्स आहेत, लक्षात ठेवा. वॅकन्सीज नुसार मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स हे आहेत डिसाइडेड. हे कोण डिसाइड करणार आहे, जे अवेलेबल वॅकन्सीज जे असतील त्याच्यानुसार ते डिसाइड करतील स्वतः बँक. पुढे गेल्यानंतर इथं लक्षात ठेवायचं, जे काही तुमचं सेक्शनल टायमिंग तर आहेच, पण स्पेशलिस्ट साठी किती मिनिट असणार आहे टोटल, तर स्पेशलिस्ट साठी टोटल मिनिट 165 मिनिट आहेत पहा, 165. त्याच्यानुसार सेक्शनल टायमिंग त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पेनल्टी आहे का रॉंग आन्सर साठी, तर आहे 0.25 मार्क्स, 0.25 मार्क. एक चुकला, एक जर तुम्ही रॉंग केला तर 0.25 आहे पहा. त्याच्यानंतर आपली जी पोस्टिंग असेल ती पोस्टिंग कुठं असेल, तर ती पोस्टिंग पहा आपल्याला पूर्ण इंडियामध्ये पोस्टिंग आहे, हे लक्षात ठेवा, पूर्ण इंडियामध्ये. त्याच्यानंतर जनरलिस्ट ऑफिसर साठी ही झोन वाईज आहे, परंतु आपल्यासाठी AO साठी ही सगळ्या इंडियामध्ये पोस्टिंग असणार आहे पहा. पुढे गेल्यानंतर अजून महत्वाचं ते म्हणजेच याच्यामध्ये पहा PI पर्सनल इंटरव्ह्यू जे असणार पहा, याच्यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू कोणत्या लँग्वेज मध्ये होईल हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. इंग्लिश आणि त्याच्यानंतर हिंदी, या दोन्ही लँग्वेज मध्ये तुमचं काय असणार पेपर, हे पर्सनल इंटरव्ह्यू असणार. इंटरव्ह्यू 2 लँग्वेज मध्ये होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर इंटरव्ह्यू किती मार्कला असेल, तर त्यांनी मार्क दिलेले आहेत पहा. इंटरव्ह्यूचे 100 मार्क्स दिलेले आहेत कॅन्डिडेट्सला, 100 मार्क्स असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला 50% मार्क पडणं गरजेचं आहे, जे कोणत्या कॅटेगरीमध्ये असतील, OBC, EWS, त्याच्यानंतर जनरल. आणि SC ST जर असेल, SC ST आणि OBC साठी हे 45 आहे, आणि राहिलेले बाकीचे EWS आणि जनरल हे 50% तुम्हाला 100 पैकी मार्क पडले पाहिजेत. त्याच्यानंतर पहा इथं फायनल सिलेक्शन जे असेल ते मार्क कसे धरले जाणार, 3/4 मार्क हे तुमच्या जे काही पेपर असेल त्याचे असतील, आणि त्याच्यानंतर 1/4 मार्क हे कशाचे असतील, इंटरव्ह्यूचे असतील पहा. पुढे गेल्यानंतर एज रिलॅक्सेशन मी आत्ताच सांगितलं की जर समजा तुमचं मॅक्सिमम वय हे याच्यासाठी 25 आहे जनरल कॅटेगरीसाठी, पण OBC असतील तर त्याच्यामध्ये 3 ऍड करा म्हणजे 28 वर्षापर्यंत. आणि जर समजा तुम्ही SC ST जर असताल तर त्याच्यामध्ये 5 वर्ष ऍड करायची म्हणजे 30 वर्षापर्यंत, आणि हे होईल 28 वर्षापर्यंत. तर अशा प्रकारे बाकी डिसेबल पर्सन साठी 10 वर्षे पहा, एक सर्व्हिसमॅन साठी 5 वर्षे. पुढे गेल्यानंतर पहा जी पोस्ट आहे पहा आपली ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, ज्याला ग्रेड O AO नावाची पोस्ट आहे पहा. त्याच्यासाठी मी वरतीच सांगितले पहा 4 वर्षाची आपली डिग्री असली पाहिजे. कोण कोण आहे ते सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांनी तेच खाली दिलेत पहा की ऍग्रिकल्चर पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं फूड सायन्स असलं तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात पहा. पुढे गेल्यानंतर त्याच्यानंतर पहा
जे काही तुमचं मार्कशीट असेल त्यांनी दिलेलं आहे पाहिजे, कॅन्डिडेट्स मस्ट पजेसेस व्हॅलिड मार्कशीट, ज्याच्यावरती सेमिस्टर वाईज तुमचं जे काय असं आपलं ट्रान्सक्रिप्ट असते पा. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्याच्यावरती पा तुमचे बर्थ डेटचं पण मेन्शन केलेलं आहे त्यांनी, जे काही कट ऑफ 1 ऑक्टोबर पर्यंत 2024 पर्यंत तुमचं ते सगळा निकाल, तुमची ओडीसी वगैरे ते सगळं तुमचं फायनल असलं पाहिजे. पुढे गेल्यानंतर अप्लाय कसं करायचं, अप्लाय तुम्ही कॅन्डिडेट्स अप्लाय थ्रू द ऑनलाईन मोडनेच करायचं, ऑफलाईन मोडने तुमचं ऍप्लिकेशन ग्राह्य धरलं जाणार नाहीये. त्याच्यानंतर जे काय तुम्ही ईमेल आयडी टाकता, मोबाईल नंबर टाकता, ते सगळं व्हॅलिड असलं पाहिजे. त्याच्यावरती सगळी प्रोसेस तुम्हाला तिथं जे काही ओटीपी असेल, त्याच्यानंतर तुमचे जे काही मेल वगैरे जे असतील ते सगळ्या पुढच्या गोष्टी तुमच्या कशाद्वारे होणार आहे, मेल जो टाकला जाईल किंवा मोबाईल नंबर दिला जाईल त्याच्याद्वारे. पुढे गेल्यानंतर ऍप्लिकेशन प्रोसेस, एकच ऍप्लिकेशन करू शकतात 2 पोस्ट असले तरी सुद्धा. त्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्ही कुठून अप्लाय करायचे कशा प्रकारे, तर वेबसाईट आहे www.idbibank.in. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जायचं करिअर किंवा करंट ओपनिंग्स याच्यावरती क्लिक करायचंय, नंतर रिक्रुटमेंट ज्युनियर असिस्टंट मॅनेजर याच्यावर क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर अप्लाय ऑनलाईन हे तुम्ही नवीन स्क्रीन ओपन होईल तिथं न्यू रजिस्ट्रेशन, आणि त्याच्यानुसार तुम्ही खाली अप्लाय तिथं करू शकतात. त्याच्यानंतर फी किती असेल सरांनी सांगितले पा या सगळ्या गोष्टी काल. 250 रुपये SC आणि ST साठी असेल, PWBD साठी असेल. त्याच्यानंतर 1050 रुपये हे तुमच्या बाकीची जे राहिलेली कॅटेगरी EWS, त्याच्यानंतर तुमचे जनरल, या सगळ्यांसाठी 1050 रुपये असतील पा. पुढं एज रिलॅक्सेशन ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. 10वी 12वीचं सर्टिफिकेट लागल त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यावरती तुमचे बर्थ डेट असते त्याच्यामुळे. त्याच्यानंतर जर्नलिस्ट साठी लँग्वेज येणं महत्वाचं आहे पा. त्याच्यानंतर पुढं एक्सपेक्टेड डेट त्यांनी सांगितले डिसेंबर, पण सरांनी एक्सपेक्टेड डेट तुम्हाला सांगितलेली पा व्हिडिओमध्ये. काल एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, नेमकी क्लॅश होत्यात, परंतु तुम्हाला काय करायचं या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या आहेत पा. त्याच्या पुढे गेल्यानंतर पा अजून आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, झालं एवढ्या गोष्टी महत्वाच्या होत्या पा तुमच्या. त्याच्यानंतर तुम्हाला साईज वगैरे ते फोटोची साईज किती पाहिजे हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पा प्रिंट आउट करून ठेवायचे. आपण रजिस्ट्रेशन केलंय तर ते जे ऍप्लिकेशनचा फॉर्म असेल, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, ते आपल्याला प्रिंट आउट करून ठेवायचं, नंतर गडबड होते. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठलं सेंटर आहे, तर आपल्याला माहिती आहे की आपलं मेन्स सेंटर मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, तुमचं AFOचं मेन्स सेंटर पहा, त्याच्यानुसार आपल्याला सेंटर टाकायचंय. छत्रपती संभाजीनगर पण आहे तुमचं, जर इथं असेल तर ठीक आहे. जर तुमचं सेंटर जर पुणे असेल तर पुणे सुद्धा सेंटर तिथं आहे. त्याच्यामुळं तुमच्या हिशोबानुसार किंवा तुम्ही जे काही मेन्स टाकलेलं असेल सेंटर, त्याच्यानुसार तुमचं सेंटर असलं पाहिजे. 2 शिफ्ट जे असतील ते एक्सपेक्टेड असे की एक सकाळीच्या सेशन मध्ये आणि एक दुपारच्या सेशन मध्ये असं एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामुळे फॉर्म आपल्याला कंपल्सरी भरायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मी सुरुवातीलाच सांगितलंय की IDBI बँक विषयी थोडेसे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात पा, परंतु IDBI मध्ये कालच एक जण आपला जे स्टुडंट होता त्यांच्याशी बोललो, तर जे काय IDBIचं वर्क कल्चर असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल जे काम असेल, तुम्ही ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे असताल किंवा ऍग्रिकल्चर ऑफिसर म्हणून असताल, तुम्हाला तेच काम आहे. त्याच्यामुळं तुम्हाला बाकीचे कामं जास्त करून बाकीच्या बँकमध्ये पाहायला भेटतात की सगळे कामं करावं लागतात, ते IDBI मध्ये थोडेसे कमी असतील. आणि आपल्याकडे जॉब नाही तर 100% तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. कालही आकाश सरांनी तेच सांगितलं, त्याच्यामुळं अप्लाय आपण 100% केलं पाहिजे, भले तुम्ही AFO मेन्सला असो किंवा नसो. ठीक आहे, तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. ऍग्रिकल्चरचे जे काही स्टुडंट असतील कंपल्सरी फॉर्म भरा. ह्या 2 महिन्यात आपल्याला भरपूर चान्सेस आहेत. आपण जर ऍग्रीचा चांगला स्टडी केला तर ह्या एक्झाम आपल्या निघू शकतात. ठीक आहे, तुम्हाला जॉईन करायचं की नाही करायची ही पुढची गोष्ट राहिली, पण अप्लाय 100% करा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.